सकाळपासून मगरीपासून सावधान म्हणून नुसता बोर्ड वाचला होता. आता चक्क मगर पण दिसलेले आहे पाण्यामध्ये. नमस्कार मित्रांनो, एपीस ट्रॅव्हलिंगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आहे गुरुवार. आज आम्ही निघालेलो आहे ॲक्च्युली औदुंबरला निघालेलो आहे दत्ताचं दर्शन घ्यायला. थंडी पण आता पूर्ण कमी झालेली आहे. मग अधूनमधून जरा सकाळी वगैरे आभाळ वगैरे येते. माझ्या बाल्कनीमध्ये उभा राहिलेलो आहे. खरं म्हणजे आणि बाल्कनीमध्ये आम्ही छोटंसं गार्डन केलेलं आहे. तुम्हाला जरा दाखवतो मी. खूप सुंदर गुलाबाचं फूल पण उमललेलं आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. हे बघा, खूप सुंदर गुलाबाचं फूल उमललेलं आहे. एक कळी सुद्धा आलेली आहे आणि ह्या ठिकाणी लहान लहान गुलाब आहेत. बापरे, काटे लागतात हाताला. छोटे छोटे गुलाब आहेत. या झाडाला अजून कळ्या यायला चालू झालेल्या आहेत. त्या गुलाबाला पण भरपूर फुलं येतील. नाश्ता पण आज भरपूर झालेला आहे. आज डोसे बनवले आहेत, मसाला डोसा, घरगुती मसाला डोसा छान बनवलेत. बटाट्याची भाजी, चटणी आणि हा डोसा. भरपूर म्हणजे पोट भरून नाश्ता झालेला आहे. आता फक्त जायची तयारी आमची चालू आहे. सागर याची वाट बघतोय. सागरानंतर आम्ही निघणार आहे. सागरची वाट पाहून पाहून कंटाळा आला. सकाळी लवकर निघायचं होतं. माझी गाडी पण त्याच्याकडेच होती ॲक्च्युली, 4 व्हीलर. तो आत्ता आलेला आहे. सकाळी लवकर निघायचं ठरलं होतं. नक्की कुणाचं आवरलं नाही काय माहिती. बंटे आणि संग्राम पण येणार आहेत. सागर जस्ट आत्ता आलेला आहे गाडी घेऊन. गाडी धुतलेली आहे वाटतं. संग्राम मागे बसलाय. अरे काय सकाळ होणार की नाही? होणार की सकाळ. केव्हा झाली की आता सकाळ झाली काय? लवकर निघायचं होतं. 5 मिनिटात आवरून निघू म्हटला. मग 10 वाजता म्हणला 5 मिनिटात आवरतो. 10:30 वाजून फोन नाही काय नाही. मी वैतागलो वाट बघून. ठीक आहे, निघूया. घरातला सोडूया आणि निघूया. अशा तऱ्हेने आम्ही निघालेलो आहे औदुंबरला. आता जरा गाडीमध्ये डिझेल भरतोय. गाडीमध्ये डिझेल भरतोय. जरा हवा पण चेक करणार आहे. पुढच्या टायरमध्ये जरा हवा कमी वाटते, जरा चेक करून परत आम्ही निघणार आहे पुढच्या प्रवासाला. औदुंबर आमच्यापासून जास्त लांब नाही आहे ॲक्च्युली. ते मला वाटतं इथे काहीतरी 50-1 किलोमीटर असेल. एक तास सव्वा तास लागतो तिथे पोचायला. रस्त्याने जाताना त्या ठिकाणी भरपूर हे द्राक्षाच्या बागा वगैरे पण आहेत आणि शाळूची शेती, शाळू गहू ह्याची पण शेती त्या ठिकाणी होते. आणि त्या साईडला वाळवा वगैरे साईडला तासगाव साईडला जे द्राक्ष वगैरे होतात ती म्हणजे बऱ्यापैकी एक्सपोर्ट पण होतात. आपण जाताना ते बघूयाच. यावरती पोचलेलो आहे. आता इथून लेफ्ट मारून इस्लामपूर आणि इस्लामपूरवरून वाळवा मार्गे औदुंबरला जाणार आहे आम्ही. आता हा NH4 मेन जो हायवे तो सोडून आम्ही आता लेफ्ट घेतलेला आहे. आता आपण आहोत दत्तात्रय माळी यांच्या द्राक्षाच्या बागेमध्ये. आता यांचं ज्या ठिकाणी हार्वेस्टिंग चालू आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. भरपूर द्राक्ष लागलेले आहेत. भरपूर द्राक्षाचे घड वगैरे लागलेले आहेत. बघताय तुम्ही, सगळे द्राक्ष आहेत. ते पिझ्झा टाकतात बघा. पिझ्झा बर्गरमध्ये, पिझ्झा बर्गरला ते असं पिझ्झा बर्गरमध्ये हे वापरतात. याला नक्की काय म्हणतात? हा, पार्सली याला म्हणतात. पार्सली. आम्ही योग्य वेळेस आलेलो आहे. बरोबर तुमचा आता मुहूर्त चालू आहे आणि आम्ही बरोबर आलो. हो, हार्वेस्टिंगचा मुहूर्त तुमचा आज. पहिला दिवस हार्वेस्टिंगचा. बरोबर. काट्याला पण लावा बोला. आपल्यासोबत आहेत प्रशांत माळी. ह्या पूर्ण द्राक्ष बागांचे मालकच आणि ते मोठे बंधू होते का? हां, आमचे मोठे बंधू दत्तात्रय माळी आपल्याबरोबर होते. दत्तात्रय माळी, सॉरी, नमस्कार. आणि प्रशांत सर आपल्याला माहिती देणार आहेत
मला एक सांगा, आता म्हणजे तुम्ही आता हार्वेस्टिंग हे चालू केलेलं आहे, मग आता हा माल तुम्ही आता कुठे पाठवणार आहे? हा प्रामुख्याने केरळ साऊथमध्ये जातो हं. आणि काही ठरलेलं आहे ते उत्तराखंड म्हणजे नॉर्थमध्येही जातो. अच्छा, उत्तराखंडमध्ये पण माल जातो. उत्तराखंडमध्ये पण जातो. उत्तराखंडच्या एका पार्टीला दिलेला आहे बरं. आणि साऊथच्या एका पार्टीला, कारण मग- प्लॉट मोठा आहे, 2 एकरचा प्लॉट आहे. अच्छा, 2 एकर प्लॉट आहे. आणि ह्याचं ट्रान्सपोर्टिंग वगैरे? ट्रान्सपोर्टिंग ट्रकच्या सहाय्याने केलं जातं बऱ्याच वेळा. काही वेळेला उत्तराखंडच्या बाजूला ट्रेननं केलं जातं. अच्छा. आणि जे व्यापारी येतात ते स्वतः त्यांची ट्रान्सपोर्टिंगची व्यवस्था असते. अच्छा. आणि ज्यावेळी आम्ही स्वतः फार्मर जे आम्ही पाठवतो साऊथला, ते ट्रकच्या सहाय्याने आम्ही स्वतः पाठवतो. अच्छा अच्छा अच्छा. तसं हे मी आता बघितलं, म्हणजे आता म्हणजे हार्वेस्टिंग करणं पण म्हणजे एवढं सोपं काम नाही, म्हणजे अवघड आहे. प्रत्येक घड कट करून त्यातले तुम्ही ते हो हो हो. खराब द्राक्षे काढून टाकताय का म्हणजे न पिकलेले? नाही, खराब असतात म्हणजे काही थोडा कच्चा माल असेल, लाल आहे किंवा थोडा सुकलेला माल असेल, त्याचं नेटिंग खराब जे मने आहेत ते नेटिंग करून पूर्ण चांगल्या प्रकारचा माल कॅरेटमध्ये व्यवस्थित लावून पाठवला जातो. त्याचबरोबर हल्ली आपल्या भागातनं मॉलसाठी एक्सपोर्टसाठी पण दुबईला वगैरे आपला बांगलादेशला काळी व्हरायटी जास्त चालते. अच्छा. श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान, पण आपला भरपूर माल बांगलादेशला या भागातून जातो. साधारणतः वाळवा, नागटाणे परिसरात आणि त्यानंतर जवळचं म्हटलं तर पलूस. अच्छा. पूर्ण महाराष्ट्रात ब्लॅकचं पॉकेट वाळवा, नागटाणे आणि पलूस आहे. आणि त्यानंतर मग नाशिक, नाहीतर नाशिकची व्हाईट हिरवी द्राक्षे आहेत. जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जास्त काळी द्राक्ष ते वाळव्यामध्ये होतात. वाळव्यामध्ये होतात. आणि त्यानंतर मग पलूसचा वगैरे नंबर लागतो. पलूसचा वगैरे नंबर लागतो. पूर्ण वाळवा तालुका किंवा वाळवा नागटाण परिसर अच्छा. ब्लॅकचाच आहे. आमच्या एका बंधूंची इथं फक्त हिरवी बाग आहे, नाहीतर बाकी कुठेही वाळव्यामध्ये आणखीन एका शेतकऱ्यांनी लावलेले आहेत. असे सोडले तर वाळव्यामध्ये आता हिरव्या बागाबरोबर नाहीतच, सगळ्या ब्लॅक आहेत. blackच. 1964 साली वाळव्यात आमचे वडील आणि चुलते 6 जणांनी मिळून वाळवा गावामध्ये पहिल्यांदा द्राक्ष बागेची सुरुवात केली. आता हे मध्ये आभाळ वगैरे येतो, याचा काय हो, परिणाम? 100% परिणाम होतो. दरात परिणाम झाला, भाव थोडे कमी झाले यावेळी. आणि थोडंसं जरी वातावरणात बदल झाला तरी व्यापारी लोक दराचा फारकत करतात. नाही म्हणजे याच्यावरती म्हणजे काय म्हणजे कीड किंवा रोगाचं प्रमाण नाही, वगैरे किंवा काय? आभाळामुळं कीड रोग फारसा येत नाही, पण द्राक्षाची प्रतवारी आहे ती जरा ढासळते. पण आभाळामुळं नाही, ते पाऊस झाला तर. सुरुवातीच्या टप्प्यात आभाळ आलं, म्हणजे औषधाची फवारणी घ्यावी लागते. सुरुवातीच्या टप्प्यात पहिले टोटल 120 दिवसाचा पिरियड असतो, 90 ते 120 दिवसाचा हार्वेस्टिंगचा द्राक्षाचा. अच्छा. त्या पहिल्या 1.5-2 महिन्यात आभाळाचा भरपूर प्रादुर्भाव होतो आणि शेवटच्या हार्वेस्टिंगच्या पिरियडमध्ये पावसाचा परिणाम थोडाफार होतो. तऱ्हेने माळी साहेबांनी आपल्याला भरपूर छान माहिती दिलेली आहे. ॲक्च्युली म्हणजे थोडक्यातच त्यांच्याकडून माहिती घेतलेली आहे, कारण की पूर्ण माहिती जर घ्यायची म्हटल्यानंतर पूर्ण एक व्हिडिओच करायला लागेल त्याचा. बघू नेक्स्ट टाइम आपल्याला ते पण करता येईल, निश्चित चांगले 100% करता येईल. माळी साहेबांनी आपल्याला भरपूर सहकार्य केलं, चांगली माहिती दिली. त्यांच्या बंधू तुम्ही पण या. बंधूंनी सुद्धा आपल्याला म्हणजे खूप छानपैकी माहिती दिली. तर दोघांचे मी आभार मानतो. धन्यवाद. आम्हाला वाटलं नव्हतं की असं म्हणजे माहिती द्यायला आम्हाला कोण भेटेल म्हणून, पण दोघांनी पण खूप छान माहिती दिलेली आहे. त्यांचे खरंच आभारी आहे मी. धन्यवाद. वाळवा पास करून आल्यानंतर आम्ही आत्ता हायवेला थांबलेलो आहे, औदुंबरच्या रोडला थांबलेलो आहे. जरा एक ब्रेक घेतलेला आहे. तरी जरा गव्हाची शेती दिसते. वाळवा तसं एकदम शेतीसाठी एकदम समृद्ध असं गाव आहे. आणि त्या ठिकाणी मुख्य म्हणजे पीक ऊसच आहे, पण द्राक्षाच्या बागा आणि गहू, शाळू हे सर्व पिकं होतात. खूप छान शेती आहे इथे, म्हणजे पूर्ण पानस्थ शेती आहे. लांब लांबपर्यंत नुसतं शेतीच आहे. ही आहे गव्हाची शेती.
आपण आलेलो आहोत औदुंबरच्या मुख्य कमानीजवळ. ही आहे औदुंबरची मुख्य कमान. आज गर्दी अजिबात नाहीये. मागच्या गुरुवारी खूप गर्दी होती आणि पार्किंगला पण जागा मिळत नव्हती. आज भरपूर म्हणजे कोणच नाहीये. आज गाडी इथून इथे बॅरिगेड असतात, बॅरिगेड पण नाही आज. डायरेक्ट आम्ही आज गाडी बहुतेक मंदिरापर्यंत जाईल असं वाटतंय आम्हाला. अजिबातच गर्दी नाही. आहे गर्दी इथे, खाली गाड्यांची गर्दी दिसते. पण ह्या इथे गाडी लावायला जागा पार्किंग आहे आम्हाला. मला वाटतं पहिल्यांदाच आपल्याला इथे गाडी लावायला जागा मिळाली असेल. 20 रुपये पार्किंगला लागतात इथे आतमध्ये. लगेच गाडी बघून पावती दिलेली आहे, 20 रुपयाची पावती. दुकानं आहेत, स्टॉल आहेत, नारळ वगैरे तुम्हाला इथे मिळतील. खूपच वारा सुटलेला आहे आज. इथून पायऱ्या उतरून खाली जावं लागतं. बरोबर नदीच्या काठालाच मंदिर आहे. हा आहे नदीचा व्ह्यू. आरती चालू आहे. हा प्रदक्षिणा मार्ग आहे. महाप्रसादाची रांग लागलेली आहे. संग्राम आणि बंटा इथेच उभे आहेत. तू माझं शूटिंग कर, मी तुझं शूटिंग कर. प्रसादामध्ये सेल्फ सर्व्हिस असते. त्या काकू ताटा वगैरे पुसून देतात आहेत. या ठिकाणी बसलेले आहेत. पहिल्यांदा शिरा, लाडू. खूप छान महाप्रसाद असतो इथे. माणसं असे लाईनशीर बसून सावलीमध्ये प्रत्येक जण आपापली ताटा घेऊन जेवत असतात. महाप्रसाद घेण्यासाठी सगळे भक्त असे बसलेले असतात. आमचा महाप्रसाद आता घेऊन झालेला आहे. मगरींपासून सावधान. आपण आता आलेलो आहोत मंदिराकडील त्या घाटावरच आलेलो आहे. पाणी जरा भरपूरच आतमध्ये गेलेलं आहे. जरा नाही, भरपूर आतमध्ये गेलेलं आहे. त्यामुळे पाण्यापर्यंत काय जाता येणार नाही. पाय सगळे चिखलाने भरणार आहेत. ह्या इथे बोटीची पण व्यवस्था आहे. पलीकडे जर जायचं असेल, पलीकडे पण एक कोणतं तरी मंदिर आहे. तिकडे जर जायचं असेल तर त्या बोटीने आपण जाऊ शकतो. मगापासून मगरीपासून सावधान म्हणून नुसता बोर्ड वाचला होता.
आता चक्क मगर पण दिसलेले आहे पाण्यामध्ये. माझ्या कॅमेऱ्यामध्ये ॲक्च्युली कॅप्चर होतं आहे की नाही मला पण कळत नाही आहे, पण बहुतेक नसेल. आहे त्या ठिकाणी मगर पाण्यामध्ये पोहताना आम्हाला क्लिअर दिसते. मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये काय कॅप्चर होत नाही आहे किंवा होत असेल मला पण माहीत नाही. दिसली का नाही? या आजी दिसलेल्या आहेत. आजी मेथीची भाजी विकत आहेत. एकदम ताजी फ्रेश भाजी विकत आहेत. खूप छान भाजी आहे. मी 2 पेंड्या घेतलेल्या आहेत. आजी म्हणते थांबा बाई, परत मला करून द्या. आत्ताच त्यांनी शेतातून जी उपटून आणली आहे भाजी. छान भाजी आहे, आपली कवळी भाजी आहे. चांगली आजी भाजी, एकदम काय विषयच नाही. अशा तऱ्हेने आमचं औदुंबरला दत्ताचं दर्शन वगैरे झालेलं आहे. महाप्रसाद पण आम्ही घेतलेला आहे. आजी भेटल्या, आजीकडून एक ताजी भाजी घेतलेली आहे मेथीची. आणि आता आम्ही निघालो आहे परतीच्या प्रवासाला. परतीच्या प्रवासामध्ये तुम्हाला काय संपूर्ण दाखवणार नाही आहे, बघू तरी काय छान काय दिसलं तर ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेन. पोहोचलो आहे गाडीजवळ. आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.